सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या भागास सुरुवात करूया। श्रीराम समर्थ। बघा, तुम्हाला माहीत असेलच की भगवान श्रीराम यांना 14 वर्षाचा वनवास दिला होता आणि त्या 14 वर्षाच्या वनवासाबद्दल अशा अनेक कथा सांगितल्या जातात की बघा, पण आपल्याला आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कोणता बरं? की भगवान श्रीरामांना 14 वर्षाचाच वनवास का बरं मिळाला असेल? त्याचं काही कारण आहे का? तर हो, नक्कीच कारण आहे। ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना असो किंवा कोणतंही काम असो, कोणत्या ना कोणत्या कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण नक्कीच असतं। त्याचप्रमाणे भगवान श्रीराम यांना माता कैकेयीनं 14 वर्षाचाच वनवास का बरं दिला असेल? 13, 12, 15 या वर्षाचा का नाही मागितला? यामागे खूप काही कारणं सांगितली जातात। बघा, खूप अशा कथा सांगितल्या जातात। त्यामध्येच एका प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकेयी बरोबर खेळत होते। खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना बघा त्यांच्या हातांनी बंद केलं आणि त्यांना म्हणू लागले की माते, मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का? बघा, माता कैकेयी म्हणाली, तुला जे काही मागायचं आहे ना ते तू माग, तू मला अत्याधिक प्रिय आहेस, मी तुला कसं नकार देऊ बरं? बघा, तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, असं नाही, आधी मला वचन दे की तुम्ही नाही म्हणणार नाही, तेव्हाच तुमच्या डोळ्यांवरून हात बाजूला करेल। बघा, माता कैकेयीनं मान हलवून हो म्हटलं। जे मागायचं आहे ते न घाबरता माग। तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, माते, मोठा होऊन जेव्हा माझा राजतिलक होईल त्याआधीच तुम्ही पिताश्रीजवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागा आणि अयोध्येचं सिंहासन भरताला देऊन टाका। तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय बोलत आहेस? बघा, का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस तू? यावर प्रभू श्रीरामानं माता कैकेयीला समजावलं आणि म्हटलं, मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे। जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत ना, त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील। बघा, त्यामुळंच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीनं राजा दशरथांकडून 14 वर्षाचा वनवास मागितला। पण या वनवासासंबंधित आणखीन काही कहाण्या प्रसिद्ध आहेत। बघा, काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकेयीकडून 14 वर्षाचा वनवास यासाठी मागितला होता की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्या वेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त 14 वर्ष शिल्लक राहिले होते। याबरोबरच या संबंधित आणखी कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकेयीबरोबर फिरत होते, त्यावेळी त्यांच्या समोर बाली आला आणि त्या बालीने राजा दशरथाला आव्हान देऊन म्हटलं की हे दशरथा, तू माझ्या बरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला देऊन टाक। राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते। हा अपमान माता कैकेयीला सहन झाला नाही। मग तिने
पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितलं आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथाकडे 14 वर्षाचा वनवास मागितला. त्यामुळं भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला. पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचा अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली. बघा, मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र भरतला राज सिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी 14 वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहन केलं. त्यामुळं कैकेयी हे सगळं करताना दिसते. याबरोबरच त्रेतायुगमध्ये असं सुद्धा मानलं जातं बघा की एखादी व्यक्ती 14 वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही. त्यामुळंच माता कैकेयीनं 13 किंवा 15 नाही तर 14 वर्षाचा वनवास मागितला. आणि या वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचं पालन करावं लागलं होतं. असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं. पूर्ण 14 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या अरण्यामध्ये भटकत राहावं लागणार होतं बघा. आणि पुढे वनवासादरम्यान भगवान श्रीराम कोणत्या ठिकाणी गेले होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत बघा. पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून ज्यावेळी अयोध्येतून निघाले सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोचले. आणि त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे तमसा नदीच्या किनारी आली आणि पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती बघा. ही प्रजा होती वनवासाला त्यांच्या सोबत जाण्याचा हट्ट करत होती. ती नुसतीच करत होती का बघा. रामाचं प्रेम, रामाची भक्ती, साक्षात असं रूप पाहण्यासाठी प्रजा व्याकुळ व्हायची. आणि ते प्रेम पाहून बघा ही प्रजा रामाच्या सोबत जाण्याचा हट्ट करत होती बघा. त्यामुळे ते पहिल्यांदाच तमसा नदीच्या किनारी थांबले. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तिथून निघून गेले बघा. त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक बघा, निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोचले आणि 1 दिवस तिथेच थांबून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंतला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितलं आणि पुढचा प्रवास पायीच चालू केला. पुढे त्यांनी नाव घेऊन बघा गंगा नदी पार केली आणि उरई गावामध्ये उतरले. तिथून पायी चालत चालत ते प्रयागराजला पोचले. प्रयागराजला पोचल्यावर त्यांनी तिथे त्रिवेणीचं दर्शन घेतलं आणि नंतर मुनी भरद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. मुनी भरद्वाज यांच्या जवळ पोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारलं. मुनी भरद्वाज यांनी त्यांना चित्रकूटविषयी सांगितलं. त्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटाला पोचले बघा. चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी यांना ते भेटले आणि त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागले. भरत सगळ्या मंत्र्यांबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येतला परत नेण्यासाठी आला होता. पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरताला परत अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. जेव्हा चित्रकूटनंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले तिथे पोचून त्यांनी
ऋषी आणि माता अनुसयांची भेट घेतली आणि माता अनुसयांचा बघा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तिथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला आणि श्रीरामांनी त्याचा वध केला. भगवान श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडका अरण्यामध्ये घालवले होते आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला. बघा, दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनींबरोबर झाली. बघा, त्या ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितलं आणि या पंचवटीमध्ये त्यांनी भेट जटायू बरोबर झाली होती आणि जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडी बाहेर पहारा करायच्या रूपामध्ये राहिले आणि या ठिकाणीच शूर्पणखा भगवान श्रीरामांचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली, कारण ते रूप एवढं सुंदर होतं. बघा, त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापलं आणि या झोपडी बाहेरच नंतर रावण त्याचे मामा मारीचच्या मदतीनं माता सीतेचं अपहरण करून घेऊन गेले आणि अपहरण दरम्यान रावणाने पहारेकराच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती. तेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्याच्या शेवटच्या क्षणाला भेटले. तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितलं की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन गेला आहे. जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरी बरोबर झाली. तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली. तेव्हा शबरीने त्यांना किष्किंधा नरेश बालीचा छोटा भाऊ सुग्रीवचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषी मुख पर्वतावर पोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव, हनुमान आणि जांबवंत यांच्या बरोबर झाली. सुग्रीव बरोबर त्यांची मैत्री सुद्धा झाली आणि सुग्रीवाने सुद्धा त्यांना हे वचन दिलं की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी बघा त्यांना मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले. ते तिथे 4 महिने राहिले, कारण पाऊस चालू झाला होता आणि समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या. बघा, पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमंताने त्यांचा शोध लावला. बघा, माता सीता लंकेमध्ये आहेत ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानर सेना घेऊन रामेश्वर मल्ला गेले आणि तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि असं म्हटलं की रामाचे ईश्वर आहे, त्यामुळं या जागेला नंतर रामेश्वर असं नाव पडलं. त्यानंतर त्यांनी वानरसेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोचले. तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्यांचा वध केला. तर अशा होती भगवान श्रीरामांच्या वनवासादरम्यानची कहाणी. श्रीराम समर्थ.